नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 35. आध्या आवरून बाहेर आली. तिची भिरभिरती नजर पूर्ण हॉलमध्ये सम्राटला शोधू लागली. सोफ्यावर बसून पेपर वाचत असलेल्या अभयची नजर तिच्यावर पडली. आध्या, कोणाला शोधत आहेस का? पेपरच्या आडूनच अभयने तिला विचारले. नाही भाई, ते भाभी कुठे? गोंधळून जात आध्या बोलली. म्हणजे सम्राट नाही आले तर? सुटकेचा श्वास घेत आध्या मनातच बडबडली. ती किचनमध्ये, अभय बोलला. तशी आध्या आभाजवळ सोफ्यावर बसली. आभाही लगेच तिच्या मांडीवर. दोघींची अशीच बडबड सुरू झाली. आध्या, खूप दिवस झाले तुझ्या हातचा नाश्ता खाऊन. आज काहीतरी बनव ना खायला. अभय पेपरची घडी घालून टिपाईवर ठेवत बोलला. भाभीचा तर नाश्ता बनवून झालेही असेल, आध्या बोलली. नाश्ता नाही बनवले, ज्यूस बनवत होते. तुझ्या भाईने पहिलेच सांगितले आज आध्या नाश्ता बनवणार म्हणून, भारती किचनमधून बाहेर येत बोलली. तशी आध्या किचनमध्ये निघून गेली. बऱ्याच दिवसांनी आध्या किचनमध्ये आलेली. तिचा थोडासा गोंधळ उडाला. नाश्त्याला काय बनवावे तिला कळतच नव्हते. तिने फ्रीज उघडून पाहिले तर इडलीचे बॅटर दिसले. तिने लगेच इडली बनवायला घेतली. तर दुसऱ्या बाजूला चटणीची तयारी. आभाला आवडतात म्हणून ती डोसे बनवायला लागली. ती तिच्याच धुंदीत काम करत होतीच की मागून 2 हाताचा वेडका तिच्या पोटाभोवती आला. अचानक झालेल्या स्पर्शाने आध्या घाबरली. तिचे डोळेच मोठे झाले. मेनली परफ्यूमचा काहीसा ओळखीचा सुगंध नाकात शिरला. तशी तिने मान वळवून त्याला पाहिले तर सम्राट तिच्याकडेच खट्याळ हसत बघत होता. तुम्ही इथे काय करताय? सोडा मला. आध्या त्याचे हात दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. तसे त्याने झटक्यात तिला स्वतःकडे वळवून घेत एका हाताने गॅस बंद केले. सोडायला तर आम्ही नक्कीच तुला पकडले नाही बायको. आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर, बायको आहेस तू आमची, मग काय करणार? रोमांसच ना. तिच्या डोळ्यात बघत तो एक डोळा विंक करत हसत बोलला आणि ती बावरून इकडे तिकडे बघू लागली. खूप सुंदर दिसतेस तू. तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करत तो बोलला. त्याची तिच्या डोळ्यात हरवलेली प्रेमळ नजर, त्याचे शब्द आपसुक लाजेची लाली चढली गालावर. तर नजर चुकली. आय लव्ह यू. हळूच तिच्या कानात पुटपुटत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बस. आध्या फ्रीज झाली. एक सडसडती वीज तिच्या सर्वांगातून दौडून गेली. तिने डोळे खट्ट मिटून घेतले. आध्या, अगं किती वेळपासून तुझे भाई नाश्त्याची वाट बघत आहे. झाले नाही का अजून? भारतीचा आवाज आला. तसे आध्याने घाबरून डोळे उघडले. पण हे काय? सम्राट नव्हताच. ते गोंधळून भारतीकडे बघू लागली. आध्या, अगं काय झाले तुला? सकाळपासून तू सारखी कुठे हरवलेली दिसतेस. तुला बरं वाटत नाही आहे का? तू चल बाहेर बस, मी घेते नाश्त्याचे. तिच्या हाताला पकडून भारती आध्याला बाहेर घेऊन गेली. अभय डायनिंगवर बसून होता. त्याच्या मांडीवर आभा. आध्या, काय होत आहे तुला? तुला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ, अभय काळजीने बोलला. नाही भाई, मी आराम करते, बरं वाटेल. जास्त विचार करते ना, म्हणून होत असेल कदाचित. डोक्याला हात लावत आध्या छोटं तोंड करत बोलली. बायको? तिच्या बाजूने आवाज आला. तसे तिने नजर उचलून त्याला पाहिले. चेहऱ्यावर काहीसे वैतागलेले भाव. का सारखे त्रास देत आहात? आध्या चिडून बोलली. कोण त्रास देत आहे तुला? अभयचा आवाज कानावर पडला. सम्राट. सकाळपासून मला छळत आहेत. नेमकं काय सुरू आहे यांचे कळतच नाही. आध्या चिडून सम्राटकडे बघू लागली. सम्राट कुठे आहे? सकाळपासून म्हणजे घरी आला का तो? मग आम्हाला भेटला का नाही? कुठे आहे? बोलव त्याला, अभय बोलला आणि आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली. भाई, तुला खरंच हे दिसत नाही आहेत? हे काय माझ्या शेजारी बसून माझ्याकडे बघून हसत आहेत? नुसता वैताग आणला यांनी, आध्या चिडचिड करू लागली. अगं तिथे कोणीच नाही आहे, तुला भास झाला असेल, अभय बोलला. तशी आध्याने सम्राटकडे पाहिले.
काय बायको, आमचाच विचार करत आहेस ना? करायलाच पाहिजे, आम्ही आहोतच तसे. एकदा कोणाच्या संपर्कात आलो की आमचा हँगओव्हर एकाएकी डोक्यातून उतरत नाही. आता तर तुला सगळीकडे आम्हीच दिसणार. प्रेम जे करायला लागलीस तू आमच्यावर, सम्राट तिला चिडवत बोलला. त्याचे बोलणे ऐकून अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढली. मी सम्राटवर प्रेम? कसं शक्य आहे? आताच कुठे भेट झाली आमची, नीट ओळख नाही की लग्न झाले आणि लगेच प्रेम? काहीतरीच काय बोलतात हे? आध्या गोंधळून तिच्याच नादात रूममध्ये निघून गेली. भारती अभय तिला जाताना बघतच राहिले तर सम्राट गालातच हसला. हे अति नाही झाले का सम्राट? माझी बहीण नाश्ता न करताच गेली, आता उगाच विचार करत बसेल ती, अभय आध्याच्या काळजीने बोलला. डोंट वरी अभय, चुकीच्या गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा आमच्या आठवणीत राहील ते आमच्यासाठीच चांगले. आता बघस तू, ती विचार करूनही आमचा राग करू शकणार नाही. बरं वहिनी, नाश्ता द्या, खूप भूक लागली आम्हाला. आमच्या बायकोने एवढ्या मेहनतीने सगळं बनवले, मग टेस्ट करणं तर बनतोच, सम्राट हसतच बोलला. अभय त्याच्याकडे काही क्षण बघून गालात हसला. त्याचे मन शांत झाले. आध्याची आता काहीच चिंता नव्हती. सम्राट जे होता तिला सांभाळायला. नाश्ता करून सम्राट ऑफिससाठी निघून गेला तर भारती नाश्त्याची प्लेट घेऊन आध्याच्या रूममध्ये गेल्या. आध्या तोंडात बोट घालून सम्राटचाच विचार करत होती. सम्राट दादाचा विचार करतेस का? तिच्या शेजारी बसत भारती हसत बोलली. तुला कसे कळले? आध्याने आश्चर्याने तिच्याकडे बघत बोलली. असेच होते नवीन लग्न झाले की, सतत डोक्यात त्यांचा विचार असतो. कधी कधी तर आपल्या आसपास असल्याचा भासही होत असतो. उगच मन बेचैन असते, हृदय धडधडत असतो, अंगावर शहारे उठत असतात. असंच काहीसे होत आहे का तुला? हसू रोखत भारती बोलली. आध्या पूर्णपणे भारतीच्या बोलण्यात हरवली होती. आताही सम्राटचे शब्द आठवून तिच्या अंगावर शहारे उठले, जे भारतीच्या नजरेतून सुटले नाही. मानले दादा तुम्हाला, तुमची ट्रिक कामात आली. अशाने तर आध्या लवकरच तुमचा स्वीकार करेल दिसत आहे, भारती मनोमन बोलली. हे मंगळसूत्र तर खूप सुंदर आहे आध्या, सम्राट दादाची चॉईस खूप सुंदर आहे. पण हे त्यांनी कधी दिले तुला? लग्नामध्ये तर त्यांनी साधी चैन घातली होती. आध्याच्या गळ्यातील छोटं मंगळसूत्र बघून आश्चर्याने भारती बोलून गेली. आध्याने गोंधळून गळ्याला हात लावले तर चैन आणि छोटं मंगळसूत्र हाताला लागले. ती लगेच मिरर समोर उभी झाली. गळ्यात पूर्ण काळ्या मण्यांची सोन्याच्या तारात गुंफलेले 2 छोटे डोरलं असलेले मंगळसूत्र, भांगेत लाल कुंकू. आध्या आश्चर्याने स्वतःला आरशात निहाळत होते. सम्राट तिच्या खूप जवळ आलेला तेव्हा गळ्यावर काहीतरी थंड जाणवले होते, पण गोंधळलेल्या तिने तो रूममध्ये येऊन गेल्यानंतर तर स्वतःला नीट आरशात पाहिलेही नव्हते आणि भांगेत कुंकू भरल्याचे तिच्या लक्षातही नव्हते. तिला आठवले किचनमध्ये सम्राटने हळूच तिच्या केसात हात फिरवले होते, म्हणजे त्याने भांग भरली होती का? मी काय समजू याला सम्राट? खरंच तुम्ही एवढे प्रेम करता माझ्यावर? मी खरंच तुमच्या लायक नाही आहे. तुम्हाला माझ्याविषयी काही माहीत नाही म्हणूनही कदाचित तुम्ही प्रेम करत असाल. मी विचार करूनही तुम्हाला हवं ते सुख नाही देऊ शकणार. आध्या मिररमध्ये बघतच विचार करू लागली. एकीकडे सम्राटचे प्रेम तर दुसरीकडे तिचे प्रयागवर असलेले प्रेम. त्यात तिच्यातील कमी, आपण त्याच्या लायक नाही विचार करूनच तिला गलबलून आले. भारतीच्या आवाजाने भानावर येत तिने नाश्ता करून घेतला. कामातून नुकतेच फ्री झालेल्या सम्राटने खुर्चीला रेलून बसत डोळे मिटले. बंद डोळ्यापुढे आध्याचा गोंधळलेला चेहरा तरळून गेला. तसे तो हलकेच घालत हसला. बायको, वेळ लागेल आम्हाला. आता तर तुझ्या दूर एक क्षणही नकोसे वाटतो. आम्ही लवकरच येत आहोत तुला घ्यायला. माहेरी तुझा आजचा शेवटचा दिवस. सम्राट गालात हसत पुटपुटला. समोर झुकत टेबलवर ठेवलेले मोबाईल उचलून घेत त्याने आध्याचा नंबर डायल केला. कितीतरी वेळपासून सम्राटच्या विचारात हरवलेल्या आध्याची तंद्री भंगली ते रिंगटोनच्या आवाजाने. तिने ओझरती नजर मोबाईलवर टाकली. नवीन नंबर फ्लॅश होत होते. उगाच तिच्या विचारात खंड आले म्हणून रागच आला तिला. तिने मोबाईल हातात घेत सायलेंट करून घेतले. सम्राट वारंवार आध्याला कॉल करत होता, पण तिने रिसीव्ह केले नाही बघून तो घाबरून गडबडीत बाहेर निघून गेला. रघु, कार घे फास्ट. सम्राट आध्याचा नंबर डायल करतच रघुला बोलला. मन बेचैन झालेले ते ठीक तर
होणार असेल ना, काळजी वाटू लागली. भारतीला कॉल केले तर तिनेही रिसीव्ह केले नाही. तब्बल 1-1.5 तासानंतर त्याची कार अभयच्या बिल्डिंग खाली होती. तो पळतच लिफ्टमध्ये जात त्याच्या फ्लोअरवर गेला. त्याने घाईने बेल वाजवली. भारतीने दरवाजा उघडले. सम्राट दादा. भारती त्याला अचानक बघून गोंधळली, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून सम्राट आध्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला. त्याने दरवाजा नेहमीप्रमाणे वेगाने उघडले तसे त्याची नजर बेडवर शांत झोपून असलेल्या आध्यावर पडली आणि त्याच्या जीवात जीव आले. तो फुललेले श्वास कंट्रोल करत तसाच दरवाजाच्या आधाराने उभा राहिला. नजर अजूनही तिच्यावर खिळलेली, डोळे हलके भरून आलेले. ते ठीक आहे दादा. भारतीचा शांत आवाज कानावर पडला तसे तो भानावर आला. संध्याकाळी आध्या छान आवरून बाहेर आली तर सम्राट, अभय, भारती मस्त गप्पा मारत बसले होते. सम्राटच्या मांडीवर आभा. मध्ये मध्ये तिचे सम्राटला काहीतरी प्रश्न विचारणे सुरू होते आणि तोही तिच्या प्रश्नाची हसतच उत्तरे देत होता. सोबत तिचे लाडही सुरू होते. आध्या एकटक त्याला बघतच राहिले. झाली झोप? सम्राटची नजर तिच्यावर पडली तसे तिने नजर फिरून घेत वाकडं तोंड करून ती किचनमध्ये निघून गेली. तिचे असे दुर्लक्ष करणे अभय भारतीला आवडले नाही. ही मुलगी पण ना. भारती काही बोलणारच. असू द्या वहिनी, हक्क आहे तिचा. सध्या आमची बायको नाराज आहे आमच्यावर. सम्राट गालातच हसला. तिला जास्त डोक्यावर चढवू नकोस हा सम्राट, तुलाच त्रास होईल. अभय हसत बोलला. आम्ही तयार आहोत, सम्राट बोलला. तिघे बोलतच होते की आध्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. पहिले अभय, भारती आणि सगळ्यात शेवटी तिने सम्राटला दिले. बायको, तुझे सामान पॅक कर, आम्ही तुला घ्यायला आलो. चहाची चुस्की घेत सम्राट बोलला. आध्या काही क्षण त्याला बघतच राहिली. त्याचे प्रेमळ शब्द, त्याची आर्जव मनाला कुठेतरी भावली. पण तो जेही तिच्यासोबत वागला ते तर विसरू शकणार नव्हतीच ती. मला नाही यायचे कुठे, त्याला खुन्नस देत आध्या बोलली. आध्या, अगं काय बोलतेस तू? तुझे लग्न झाले सम्राट दादा सोबत. भारती तिला समजावत बोलली. झाले ना, जबरदस्ती. आणि मी या जबरदस्तीच्या नात्याला नाही मानत. सम्राटकडे बघत रागाने आध्या बोलली. सम्राट रोखून तिला बघू लागला. हे तुझे फायनल आहे? सम्राटने चहाचं कप टिपाईवर ठेवले. हो. आध्यानेही तिचे कप टिपाईवर ठेवले. दोघे एकमेकांना रोखून बघू लागले. ठीक आहे. आम्ही सम्राट मोहिते पाटील आहोत आणि आम्ही एकदा ठरवले तर ते करूनच राहतो. बी रेडी बायको. आजच तुझे आमच्या घरात गृहप्रवेश होणार, तिला चॅलेंज देत सम्राट बोलला. तुमच्या स्वप्नात. आध्या हसत त्याला चिडवत बोलली. अभय, भारती आडीपाडीने कधी सम्राट तर कधी आध्याकडे बघत होते. सम्राट तर गाल फुगवून निघून गेला, पण आध्या मात्र विचारात हरवली. आता सम्राट काय करणार विचार करूनच अभय, भारतीने डोक्यावर हात ठेवले. सांज वेळ झाली. पूर्ण शहर लाईटाने उजळून निघाले होते, पण एका घरात मात्र अजूनही अंधार होता. भारती किचनमध्ये स्वयंपाक करत होती तर आध्या निवांत सोप्यावर पडून टीव्ही बघत होती. सोबत आभा होतीच. टीव्हीवर सिंचन सुरू होते. मैं हूँ सिंचन नुहारा, मैं हूँ 5 साल का. आभा सिंचनची नकल करत होती. त्यावर आध्या खडखडून हसत होती. आध्या. किचनमधून भारतीचा आवाज आला. हा भाभी. आध्याने पडूनच आवाज दिले. अगं, ते आपल्यासमोर नवीनच कोणीतरी राहायला आले, त्यांना जरा कॅन्डल आणि माचीस नेऊन दे. मगाच एक मुलगा आलेला मागायला, पण मी कामात होते तर देऊ शकले नाही. भारती हातात एक मोठी कॅन्डल आणि माचीस बॉक्स घेऊन लगबगीने किचनमधून बाहेर आली. मग त्यालाच बोलाव ना. असे कसे लोक? ती साधे गरजेच्या वस्तूही जवळ ठेवू नये. आणि काय ग, त्यांच्याकडे लाईट नाही आहे का? आध्या वाकडं तोंड करत बोलली. त्यांच्याकडे सगळंच आहे, पण सामानांमध्ये कुठे ठेवले लक्षात नाही म्हणे. आणि त्यांच्या लाईटमध्ये असेल काहीतरी प्रॉब्लेम. जा ना, नेऊन दे. नाहीतर आपल्याविषयी चुकीचे विचार करतील. शेजारी आहोत आपण, एवढं तर करू शकतो ना. भारती बोलली. तसे माचीस बॉक्स आणि कॅन्डल घेऊन पाय आपटत आध्या बाहेर निघून गेली. भारती गालातच हसली. आभाही आध्याच्या मागे जाणारच की भारतीने तिला अडवले. अशी कशी कंजूस लोक ही. आल्या आल्या शेजाऱ्यांकडून काहीतरी मागायचे असते. एवढी दुकानं आहेत, जाऊन घ्यावं ना. पण नाही. आज कॅन्डल मागले, उद्या साखर, मग दूध, मग असे त्यांची लाईन सुरू होईल. ही भाभी पण ना नको ती सूट देते शेजाऱ्यांना. बडबडत आध्या समोरच्या फ्लॅटसमोर उभी झाली, जिथे काही दिवसापूर्वीच सामान शिफ्ट झाले होते, पण राहायला मात्र आज आले होते.
आध्याचे हात सवयीप्रमाणे स्विचवर गेले. ती वरच्यावर बेल वाजवू लागली, पण रिंग काही झालेच नाही. मी पण ना, त्यांच्याकडे लाईट नाही आहे आणि मी बेल वाजवत आहे. स्वतःच्याच डोक्यावर टपली मारत आध्या बडबडली. ती दरवाज्यावर नॉक करणारच की दार तर पहिलेच उघडे दिसले. तिला जरा नवलच वाटले. हॅलो, कोणी आहे का आत? आध्याने आवाज देत काही वेळ दारातच उभी राहिली. 5 मिनिटं होऊनही आतून काहीच रिप्लाय आला नाही की कोणी बाहेर आले. एक्सक्यूज मी, कोणी आहे का घरात? ते तुम्हाला कॅन्डल हवी होती ना, मी घेऊन आले, आध्या बोलली. हा, ते जरा आत आणून ठेवा ना, मी कामात आहे. आतून एका स्त्रीचा आवाज आला. आवाज जरा विचित्रच होते. अनोळखी लोकांच्या घरात जायला तिला नकोसे वाटले, पण साधी कॅन्डल ठेवून तर जायचे होते. विचार करतच आध्याने अंधारातच पाऊल आत टाकले तसे तिच्या पायाला काहीतरी लागले. पाठोपाठ काहीतरी वस्तू पडल्याचा आवाज आला. आध्याने गडबडीत पुढे पाय टाकले तर पायाला काहीतरी ओलसर जाणवले. कमाल आहे या लोकांची, दारात असे काय ठेवले काय माहिती. वैतागून आध्या बडबडली. आत नजर फिरवली तर सगळीकडे नीरव शांतता आणि काळाकुट्ट अंधार. कोणालाही धडकी भरावी असे. आंटी, आध्याने थोडं पुढे सरकून आवाज दिले आणि त्या अंधारात तिचा आवाज हॉलमध्ये घुमू लागला. जणू इको होत असावे. तिच्या हृदयात धसत झाले. तिला लगेच कॅन्डलची आठवण झाली. घाईने तिने कॅन्डल पेटवली तसे हॉलमध्ये हलकासा उजेड पसरला. तिने घाबरून इकडे तिकडे पाहिले. हलक्या लाईटाच्या प्रकाशात ते फ्लॅट एखाद्या हॉरर हाऊससारखे भासू लागले. सामानावर झाकलेला सफेद कपडा, घरातील पिनड्रॉप सायलेन्स. तिला आश्चर्य वाटले. काही वेळा पहिले एका स्त्रीचा आवाज आलेला. मग ती स्त्री कुठे गेली? त्या कुठल्या कामात होत्या? तर त्यांचा आवाज का येत नाही? विचारानेच आध्याने भीतीने आवंडा गिळला. आंटी, आध्याने घाबरून थोडं पुढे जात आवाज दिले. तशी तिची नजर भिंतीवर टांगलेल्या एका पेंटिंगवर पडली. कॅन्डलच्या प्रकाशात ती भीतीदायक भासली. आता हळूहळू तिच्या कपाळावर घाम जमा होऊ लागले. हृदय भीतीने वेगाने पडत होते. ते मागे वळून बाहेरच्या दिशेने जाणारच की पाठीमागून 2 हाताचा विळखा तिच्या कमरेभोवती आला आणि तिची होती नव्हती सगळी हिंमत संपली. अचानक पाठीमागून मंद आवाजात गाणं सुरू झाले. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. हवाओ रागिनी गाओ, मेरा महबूब आया है. मोहम्मद रफीच्या आवाजातील हे सुंदर गाणंही तिच्या कानाला भीतीदायक वाटू लागले. भीतीची थंड लहर तिच्या शरीरातून दौडून गेली. मध्येच थंडगार हवेची झुळूक कुठून तरी अंगाला स्पर्शून गेली. पाठोपाठ काहीतरी अंगावर पडत असल्याचे भास झाले. पण पहिलेच घाबरलेल्या तिला कशाचा विचार करायचेच नव्हते. वाचवा वाचवा, भूत, भाभी वाचवा, मला भूताने पकडले. आध्या मोठमोठ्याने ओरडू लागली. पण मनातच तिचा आवाज तर घशातून बाहेर पडतच नव्हता. कोणीतरी मला वाचवा, भाभी, भाई. आध्या परत ओरडली. पण सेम कंडिशन. मला जाऊ द्या प्लीज, मी परत इथे कधीच येणार नाही. हे शब्द कसे तरी तोंडातून बाहेर पडले, पण आवाज कमी आणि हवाच जास्त. पाठीमागून कमरेवरची पकड अधिक घट्ट झाली. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवू लागले. सोबत तप्त लाव्यासारखा त्याच्या ओठाचाच गरम स्पर्श तिच्या थंडगार मानेवर जाणवला आणि आध्या थरथर कापू लागली. डोळे वाहू लागले. विचारक्षमता पूर्ण गमावून बसली ती. तिचे भिरभिरणारे टपोरे डोळे पाठी बघण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळं व्यर्थ. ती तर विसरूनच गेली तिला कराटे येतात, ती लढू शकते. पण आजचा अनुभव तिचा वेगळाच होता, भीतीदायक, आणि ती सुदबुद गमावून बसली. राम 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 राम, बस देवाचे नाव तिच्या ओठी. सोबत डोळ्यात पाण्याच्या धारा. वेलकम टू अवर हाऊस बायको. त्याचा ओळखीचा हळूवार आवाज तिच्या कानावर पडला आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता आध्याने वळून त्याला घट्ट मिठी मारत मोठमोठ्याने रडायला लागली. सर, सम्राट, मला वाचवा. तो त्याने मला पकडले, प्लीज मला सोडवा याच्या तावडीतून. अधिकच त्याच्या मानेभोवती हात गुंफत रडतच आध्या बोलली. तिच्या शरीराची थरथर त्यालाही जाणवली. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला. शांत हो, आम्ही आहोत ना, घाबरू नकोस. सम्राट तिला समजावू लागला, पण ती काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. हातातील कॅन्डल केव्हाच हातातून गळून पडली. त्याचा मंद मंद पिवळा प्रकाश दोघांवर पडत होता. त्यांचे प्रतिबिंब सावली भिंतीवर उमटले होते. तिची नजर भिंतीवरच्या दोघांच्या सावलीवर पडली. तसे घाबरून तिने डोळे मिटून
मिठी घट्ट केली. सम्राटने गालात हसतच तिला त्याच्या बाहूत बंदिस्त करून घेतले. भीतीने का असेना त्याची आध्या स्वतःहून त्याच्या मिठीत आलेली. पण जेव्हा ती वास्तवात येणार तेव्हा सम्राटचे काय होईल हे तर येणारी वेळच सांगू शकणार होती. क्रमशः आजचा पार्ट कसा वाटला, आध्याचे हटके गृहप्रवेश कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.